ओम ऐं ह्रीं क्लीं चामुंडाई विचे। नमस्कार। 2024 साल तुम्हाला आनंदाचं आणि भरभराटीचं राहो। ह्या वर्षात काय काय घडामोडी घडतील, हे वर्ष आपल्याला कसं जाईल याची उत्सुकता सर्वांनाच असते। त्यामुळे आपण सुरुवातीला राशी भविष्य घेऊया, त्यानंतर आपले आधीचे व्हिडिओ हे कंटिन्यू होतील। आज आपण बघणार आहोत मेष राशीचं राशी भविष्य। ही संपूर्ण वर्ष मेष राशीसाठी कसं असणार आहे हे मी आता तुम्हाला थोडक्यात सांगणार आहे। ह्या वर्षी मे पर्यंत मेष राशीतच गुरु असल्याने यांच्या अवतीभोवती हे आनंदाचं वातावरण राहील। तसेच जर तुम्ही वजन कमी करण्याचा प्रयत्न करत असाल तर तो थोडा जास्त करावा लागेल। पंचम स्थानावर गुरुची दृष्टी असल्याने जर संततीसाठी प्रयत्न करत असाल तर ह्या वर्षी त्या प्रयत्नांना यश येऊ शकतं। तसेच ज्यांना संतती आहे त्या संततीची अभ्यासाबद्दलची काळजी तुम्हाला वाटण्याची शक्यता आहे, परंतु हे वर्ष त्यांच्यासाठी चांगलं असणार आहे। अभ्यासात ते चांगली प्रगती करणार आहेत। तसंच ज्यांचं प्रेम प्रकरण सुरू आहे तुम्हाला प्रेम प्रकरणात यश येण्याची चान्सेस जास्त आहेत। गुरुची सप्तम दृष्टी ही विवाह स्थानावर असल्याने विवाह इच्छुकांचे विवाह ठरण्याचे योग येत आहेत। त्यामुळे त्यांनी त्या दृष्टीने प्रयत्न करावे। ज्यांचे विवाह राहिले असतील अशांना ह्या मे महिन्यापर्यंत विवाह होण्याचे चांगले योग येत आहेत। तसेच ज्यांचे विवाह झालेले आहेत त्यांना वैवाहिक सौख्य जास्त मिळेल। त्यांच्या आणि त्यांच्या जोडीदारामध्ये प्रेमभावना वाढील। तसंच ह्या वेळेस तुम्हाला लांबच्या प्रवासाचे योगही भरपूर आहेत। शक्यतो धार्मिक स्थळी मोठे प्रवास करण्याची शक्यता आहे। तसंच वेगवेगळे पूजा अनुष्ठान तुमच्या हातून घडतील आणि तुम्हाला त्याचं पुण्य प्राप्त होईल। हे संपूर्ण वर्ष तुम्हाला 11वा शनी असल्याने तुम्हाला धनलाभ होण्याची जास्त शक्यता आहे, परंतु अनावश्यक खर्च करू नका, कारण अकस्मात खर्च होण्याचेही योग बनत आहेत। तसेच जर तुम्हाला कुठे निराशा वाटत असेल तर अजिबात खचून जाऊ नका। पुन्हा प्रयत्न करा, जेणेकरून तुमची कामे लवकर पूर्ण होतील। शनीची 10वी दृष्टी ही तुमच्या अष्टम स्थानावर येत आहे, त्यामुळे लहान लहान आजार हे वाढणार नाहीत याची काळजी घ्या। वेळेवरती उपचार करा। कोणत्याही आजाराकडे दुर्लक्ष करू नका। स्पेशली महिलांना सांगणं आहे की जर तुम्हाला मासिक पाळी संदर्भात किंवा गर्भाशया संदर्भात काही आजार असतील तर मुळीच दुर्लक्ष करू नका, कारण हे आजार वाढण्याची शक्यता आहे। हे संपूर्ण वर्ष राहू 12व्या स्थानी असल्याने तुम्हाला आजारपणावरती खर्च करावा लागेल। ह्यासाठी तुम्हाला हा एक उपाय सांगते की जर तुम्हाला कोणाला औषधे घेऊन देता येत असतील तर ती नक्की घ्या। आता ह्या वर्षात मे महिन्यात गुरुचा राशी पलट होत आहे, म्हणजेच गुरु वृषभ राशीत प्रवेश करत आहे। मे महिन्यानंतर वातावरण थोडंसं बदलेल, कारण मेष राशीला हा गुरु 12वा होत आहे। त्यामुळे कामे थोडीशी रेंगाळतील, परंतु अजिबात निराश होऊ नका। तुम्ही तुमच्या इष्ट गुरूंचा जप वाढवा। तुम्ही स्वामी समर्थांचा, श्रीपाद श्री वल्लभांचा जप करू शकता। त्याने तुम्हाला नक्की चांगले परिणाम मिळतील व तुमची रेंगाळलेली कामे मार्गी लागतील। तसंच तुम्हाला गुरुचं बळ वाढवण्यासाठी तुम्ही सिट्रीन या गुरुच्या सेमी प्रेशियस स्टोनचा वापर करू शकता। हे सिट्रीन तुम्ही ह्या प्रकारे ब्रेसलेट रूपात हातात घालू शकता। ह्याने तुम्हाला गुरुबळ वाढल्याचा अनुभव येईल। तुमची रेंगाळलेली कामे ही लवकर पूर्ण होतील। तसेच तुम्ही सुलेमानी हकीक किंवा ह्याला हकीक असेही नाव आहे, हे जर तुम्ही घातले तर तुम्हाला तुमची कामे लवकर होण्यात मदत होईल।
विवाह इच्छुकांनी आणि संतती प्राप्त करण्याची इच्छा असणाऱ्यांनी दर गुरुवारी पाण्यात हळद टाका व त्याने स्नान करा. ह्यामुळेही तुमचा गुरु चांगला राहण्यात मदत होईल. तसेच ओम नमः शिवाय हा मंत्र रोज 108 वेळा जप करा. ह्यामुळेही तुम्हाला मनस्थिती चांगली राहण्यात मदत होईल. धन्यवाद.